उत्तर मध्य मुंबईचे लोकसभेचे महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रचार सभेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कुर्ला विधानसभा क्षेत्रामध्ये जाहीर सभा आज आयोजित करण्यात आली। यावेळी कुर्लेकरांनी या सभेला उदंड असा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलेलं आहे। सभा चांगली झालेली, जोरदार झाले आणि योगी एकदम हिंदुत्ववादी आहेत आणि सर्व सनातन धर्माचं रक्षण करणार आहेत। आता त्यांनी सांगितलं श्रीकृष्ण जन्मभूमीची पुन्हा बांधण्याची तयारी चालू आहे। योगी आहेत तो भारत देश आहे, भारत देश आहे तो मोदी आहेत आणि मोदी आहे तो सर्व काही आहे। आणि आजची सभा अतिशय चांगली आणि शांतीप्रिय झाली। सभा खूप छान झाली। योगीजी थोडा वेळासाठी आलेले, पण जो त्यांचा इम्पॅक्ट होता इथे आल्यावर तो खूप छान होता। म्हणजे सगळी जनता त्यांना बघून प्रभावित झालेली बऱ्यापैकी। अबकी बार 400 पार असा आमचं जो ध्येय आहे ते आम्ही पूर्ण करण्यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत आणि ही सरकार हिंदुत्व मुद्द्यावरच येणार आहे। भारतीय जनता पार्टीने जे काम केलेलं आहे त्या कामानिमित्त तो आत्मविश्वास खरं होणार आहे, हे आमचं साध्य होणार। आम्ही एकदम खूप आत्मविश्वासमध्ये आहेत आणि जे मोदीजींनी काम करून दिलेलं आहे, एक भव्य राम मंदिर आमच्या हिंदू लोकांना बनवून दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही भरपूर काम करणार आहे त्यांसाठी आणि तन मन धन या इच्छेने सगळे कार्यकर्ता उतरलेले आहेत। बाबाजींना फक्त बघायलाच आम्ही सगळे आले होते। आम्ही बाबाजींना गदा पण गिफ्ट द्यायचा होता, पण ते खूप भीड होती म्हणून देऊ नाही शकले आम्ही। मग आम्ही त्यांसाठी आणि हिंदुओंसाठी लड़णार आहेत आणि करणार आहेत। मोदीजींना यावेळी 400 पार करणार असतात। इलेक्शन का माहौल यहाँ पे जैसा है, उज्ज्वल निकम का आने का 99% तो पूरा आशा है। बाकी प्रभु श्री राम के हाथ में, जो चाहेंगे भगवान श्री राम जी करेंगे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।